श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे की झाडू हा जो आहे तर त्याच्याखाली अशी एक वस्तू आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच पैसा हा कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर सदा सर्वदा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा मित्रमैत्रिणींनो, झाडू हा आपल्या घरातील घाण काढून आपले घर स्वच्छ ठेवण्याचं काम करत असतो असं म्हटलं जातं आणि हे सत्य देखील आहे. तर ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. अशा घरातील वास्तुदोष हा निघून जात असतो आणि झाडूच्या निगडीत काही नियम आहेत. तर पहा, स्वच्छता ही आपल्या घरामध्ये ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी, त्याचबरोबर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला घर हे स्वच्छ ठेवणं अति महत्त्वाचं असतं. तर पहा, असं म्हटलं जातं की हात फिरे आणि लक्ष्मी वशे. ज्या घरात स्वच्छता असते अशा ठिकाणी महालक्ष्मीचे वास्तव्य असते. असे म्हणतात की एकादशीच्या दिवशी 3 झाडू सकाळी सकाळी कुणालाही न दिसता अंधारात एका मंदिरात नेऊन ठेवले किंवा त्यातीलच एका झाडूने संपूर्ण मंदिर स्वच्छ करून ठेवले व ते 3ही झाडू गुप्तदान म्हणून तिथेच ठेवून दिले, तर जसजशी त्या मंदिराची झाडूने सफाई होईल तसतशी आपल्या घरातील दरिद्री आहे, नकारात्मक शक्ती आहे, वाईट शक्ती आहे, तर त्या दूर होऊन जातील. म्हणजेच काय, जे आपल्या घरामध्ये दुःख आहे, दारिद्र्य आहे, बाधा आहे, त्या हळूहळू दूर होऊ लागतील. आपण आपल्या घरामध्ये ज्या झाडूने घर स्वच्छ करतो तो झाडू कधीच कुणालाही देऊ नये. झाडू हा वापरता खराब झाला असेल किंवा तुटून गेला असेल तर तो झाडू त्वरित बदलावा. जुना व खराब झालेला झाडू हा घरामध्ये घर झाडण्यासाठी वापरू नका. असा हा खराब झालेला तुटलेला झाडू जर आपण आपल्या घरामध्ये वापरला तर आपल्या घरामध्ये पहा वास्तुदोष निर्माण होतात आणि घरातील झाडू कोणाला जर दिला तर देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते व निघून जाते. त्यामुळेच पहा, जेवण केल्यानंतर जर कचरा सांडलेला असेल तर ते सरळ झाडूने स्वच्छ करू नये. आधी ते कपड्याने स्वच्छ करावे आणि त्यानंतरच झाडूने स्वच्छ करा, नाहीतर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ जरूर टाकावे. यामुळे घरातील जीवजंतू असतात तर ते नष्ट होतात. नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही व देवी लक्ष्मीचा आपल्या घरावर आशीर्वाद राहतो. परंतु अशी ही मान्यता आहे की गुरुवारच्या दिवशी कधीही फरशी पुसू नये, नाहीतर देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. जर गुरुवारी फरशी पुसली तर जास्ती आवश्यकता असेल तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकावी. म्हणजेच काय, तर तुम्हाला जर गुरुवारच्या दिवशी घरामध्ये खूपच अस्वच्छता वाटत असेल तर तुम्हाला जर फरशी पुसण्याची गरज आहे, काही कारणामुळे तुम्हाला फरशी पुसावी लागत असेल तर त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदही घालायची आहे. यामुळे काय होते की आपला जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होतो आणि त्याचबरोबर जे दोष आहेत ते दोष नष्ट होऊन जातात. आणि झाडू कधीही मोकळ्या जागेमध्ये ठेवू नये. झाडू नेहमी कोपऱ्यात ठेवावा. आपल्या घरात झाडू कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने लपवून ठेवावा. बाहेरच्या व्यक्तींची आपल्या झाडूवर नजर पडल्यास अपशकुन मानला जातो. किचनमध्ये किंवा अन्नधान्याच्या जागी कधीही झाडू ठेवू नये, नाहीतर आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा लवकरात लवकर संपत जातो. तसेच अन्नधान्यामध्ये बरकत राहत नाही असं म्हटलं जातं. झाडू कधीही खराब होऊ देऊ नये. झाडू नेहमी स्वच्छ राहील याकडे नेहमी लक्ष द्यावे.
घरात नेहमी झाडू आणला तर आपल्याला सर्वात अगोदर एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. ती गोष्ट कोणती आहे तर पहा, झाडूच्या मुठीला आपल्याला लाल रंगाचा धागा, दोरा गुंडाळायचा आहे. त्याचे पूजन करावे आणि त्यानंतरच झाडूचा वापर करावा. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर वास्तव्य करते. जर एखाद्या वेळेस लहान बालक अचानक झाडू घेऊन घर झाडू लागले तर समजून जा की आपल्या घरामध्ये पाहुणे येणार. झाडूला कधीही पाय लागू देऊ नये. तर पहा, जर आपला चुकून पाय पडला तर पाया पडायचा आहे, क्षमा मागायची आहे. झाडू शरीराला लागणे देखील अपशकुन मानले जाते. म्हणून चुकून जर झाडू आपल्याकडून एखाद्याला लागली तर नमस्कार करावा व लगेच तोंड हातपाय धुवून घ्यावे. झाडू हा चुकूनही कुणाला कधीही मारू नये. मग ती व्यक्ती कोणीही असू द्या, प्राणी असो किंवा एखादी व्यक्ती असो, तर चुकूनही आपल्याला कुणाला झाडू हा मारायचा नाही. तर पहा, जर घरातून कोणी बाहेर पडले, म्हणजे घरातून कोणी बाहेर गावी जाणार असेल किंवा कुठे बाहेर जाणार असेल तर लगेचच आपण त्याच्या पाठीमागेच लगेचच झाडू मारू नये. घरातून जी व्यक्ती बाहेर पडते आणि आपण लगेचच ती गेल्यानंतर झाडू मारला तर जी बाहेर गेलेली व्यक्ती आहे तर तिचं काम पूर्ण होत नाही. घरातील व्यक्ती बाहेर गेल्यानंतर किमान अर्ध्या तासानंतर झाडलोट करावी. झाडू कधीही उभा करून ठेवू नये. झाडू नेहमी आडवा करून ठेवावा. त्यासाठी दोन झाडू कधीही एकत्र ठेवू नये. यामुळे घरात भांडण, तंडे, वादविवाद होत राहतात. ज्यावेळी आपण नवीन घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपण नवीन झाडू घेऊन प्रवेश करावा. जुना झाडू आपण लगेच घरामध्ये आणू नये. तो आपण नंतर आणू शकतो. नवीन घरामध्ये प्रवेश करत असताना एका हातामध्ये झाडू व दुसऱ्या हातामध्ये तुळशी घेऊन प्रवेश करावा. नवीन घरामध्ये नवीन झाडू प्रवेश करून नेण्यास घरामध्ये सुख समृद्धी निर्माण. जेवण करून झाल्यानंतर, घर स्वच्छ करून झाल्यानंतर झोपण्यापूर्वी आपल्याला झोपायला जायचं आहे. त्यापूर्वी आपल्या मुख्य दरवाजाच्या आतील भागामध्ये झाडू आडवा ठेवावा. म्हणजेच झाडू आडवा ठेवून त्या झाडूच्या खाली जिऱ्याचे 3-4 दाणे टाकावेत. या उपायामुळे घरात बरकत येते, नकारात्मक शक्ती दूर होते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही व घर नेहमी भरलेले राहते. हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. असा हा अगदी साधा सोपा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी असा करायचा आहे. म्हणजे झाडूखाली ह्या ज्या वस्तू आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे ती टाकायची आहे आणि तो रात्री नंतर मग झोपायचा आहे. सकाळी उठल्यानंतर घरामध्ये झाडू मारताना ते जिऱ्याचे दाणे घराबाहेर आपल्याला नेऊन टाकायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक बाधा ज्या आहेत तर त्या बाहेर निघून. तर पहा, असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. तुम्ही रोज जरी झाडू मारणार, रोज रात्री तुम्ही जरी असा हा एक उपाय केला तर आपल्या घरामध्ये पहा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहणार नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूप. आणि पहा, जे जे मी झाडूबद्दल तुम्हाला नियम सांगितलेले आहेत ते सुद्धा नक्की पाळा. या झाडूच्या बद्दल खूप महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत. ते जर तुम्ही पाळून असा हा उपाय जर रोज झोपण्यापूर्वी केला तर आपल्या घरामध्ये पहा लक्ष्मी ही कुठेही जाणार, आपल्या घरातून लक्ष्मी ही कुठेही जाणार नाही. ती आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहील. तर असा हा छानसा व्हिडिओ जर तुम्हाला शेअर करता आला तर नक्की आपले मित्र शेअर करा आणि अशा प्रकारे हा उपाय आवर्जून तुम्ही करा. तर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. रोज म्हटलं तरी तुम्ही हा उपाय करू शकता. घरामध्ये पहा रोज कोणत्या ना कोणत्या मार्गाने नकारात्मक शक्ती ह्या येत असतात आणि आपल्याला त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी ह्या कधी आपल्या घरातून बाहेर निघून जाते. अशामुळे पहा रोज जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे आणि हे नियम पाळायचे आहेत. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.